ए सुची, काय करते? काजू चोरते की काय? आम्ही कोकणी काजू चोरत नाही, स्वतःच्या झाडावरून काजू काढतो. आम्ही 1000-1200 किलोची भाजी जेवणात बनवून खातो. आहोत ना आम्ही श्रीमंत. हॅशटॅग कोकण कन्या सुचिता. काय कोकण कन्या सुची. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि गावच्या ब्लॉगमध्ये. येवा कोकण आपलंच असा. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गावाला आल्यानंतर आमच्या या शेतीमध्ये मी नेहमीच येते. आत्ता शिमग्याचा सीझन होता त्यामुळे खूप जास्त ऊन आहे. त्या उन्हातून पण मी इकडे आलेली आहे. कारण का आली आहे, आमचे थोडे या आवारामध्ये मी तुम्हाला लास्ट टाईम तुम्ही माझे ब्लॉग बघितले असतील तर इकडे आमची भात शेती होते इकडे पूर्ण. आणि कॉर्नरला आम्ही थोडे काजू लावलेले आहेत. तर ते काजू काढायला आम्ही आलो आहे. कारण आमच्याकडे काजूची भाजी म्हणजे सगळ्यांचा जीव. आम्ही 1000-1200ची भाजी जेवणात जेवण करून खातो. म्हणजे विचार करा आम्ही किती श्रीमंत आहोत. आम्ही मनाने खूप श्रीमंत असतो, पैसा कमी असतो पण मनाने श्रीमंत असतो. सो आता आम्ही काजू काढतोय. चला, हे बघा इकडे आता आई काजू काढते. बघा की काजूचा हा झाड केवढा छोटा आहे बघा, तुम्हाला कळत असेल. आणि असा हात लागेल इतक्या जवळजवळ काजू आहेत आणि ते काजू काढते बघा. गरकुटीची तुला गरज लागणारच नाही, किती जवळजवळ काजू होते बघा. सगळे काजू बोलले होते ना 1200 रुपयाची भाजी आम्ही जेवणात जेवण करून खातो. बघच नाही आम्ही श्रीमंत. बघा हा आमचा पूर्ण परिसर आहे. इकडे आमची भात शेती होते. हा आमचा फणसाचा झाड आहे पण हे फणस काही यावेळेस आलं नाही इथे. हे बघा इकडे तर बोंड झालेत. बोंड बऱ्याच लोकांना आवडतात. पहिले आमचे बाबा आहेत ना बोंड असे काढायचे, मिठात ठेवायचे, दारू करतात माहिती आहे सगळ्यांना, त्याची दारू पण करतात. पण हे बघा बोंड एकच नंबर. पूर्ण काजू भरले. तुम्हाला अजून काजू दाखवते थोडेसे. ही सगळी तुम्ही माझा जर बॅक 2 वर्षापूर्वीचा जर व्लॉग बघितलात ना तुम्हाला कळेल. तेव्हा हे मी आणि आईने लावलेले काजू आहेत. सुरक्षा हे हा आमचा खूप आधीचा काजूचा झाड आहे. याच्या वरती किती काजू आहेत बघा, खूप सारे काजू आहेत. आणि ही गारकाटी आहे. गारकाटी तरी माहिती आहे का? पहिल्यांदा आम्ही असं जायचो लांब लांब काजू आणायला. अशा गरकाटीने काजू काढायचो आणि हे काजू पडलेले जमवायचो. हे मी तुम्हाला म्हटलं ना 2 वर्षापूर्वी लावलेले काजू. हे सगळे आम्ही 2 वर्षापूर्वी लावलेले होते. त्याच्यावरती सुद्धा हे काजू बाजत आहेत. हे बघा हे सगळे आम्ही 2 वर्षापूर्वी लावलेले काजू आहेत. इथे सगळी दिसत आहेत ना ते. आणि इकडे आई मस्तपैकी काजू काढते. हे सगळे वरती काजू आहेत. आता कमेंट करा काजू घेऊन ये. पिशवीमध्ये जमले तरी काय एका भाजीपुरते. ही पिशवी आहे, याच्यामध्ये आईने काजू जमवले दिसत आहेत का? आहेत. बघा आता इथले आमचे सगळे थोडे हे आता होत आहे. त्याच्यामध्ये काजूगर व्हायला वेळ लागतो म्हणून आम्ही हे काजू काढले नाही आहेत. हे सगळे आम्ही नंतर काढणार पूर्ण ह्याच्यामध्ये गर तयार झाल्यानंतर. आता आम्ही इकडचे जेवढे होते तेवढे काजू ह्या पिशवीमधून काढून भाजीसाठी घेऊन चाललो. कोकणातली हीच मजा असते. धर काढ. चला आता करवंद काढतो. ही करवंदाची झाडी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवी करवंद आलेली आहेत. एक नंबर. अशी हिरवी करदा कधी खाऊन बघा तुम्ही, एक नंबर आहे बघा.
याची फुलं पण आम्ही पहिल्यांदा खायचो. कर्दाचे देठं पण कोवळीवाली एक नंबर लागतात. थोडी थोडी कर. तर तुम्हाला आता मी छोटीशी आमची ही नेहमी आल्यानंतर इकडे ही आमची शेती दाखवते. इथे आमची शेती असते. आम्ही पावसामध्ये शेती करतो आणि हे आम्ही लावलेले छोटे काजू जे तेव्हा मी 2 वर्षापूर्वी लावलेले, ज्याला काजू बाजलेत तुम्ही बघितले असतील. आणि गरकाटीने आई काजू काढते. हा सगळ्यात जुनावाला काजूचा आमचा झाड आहे. आणि मस्त आज पण मी मस्तपैकी ओल्या काजूची भाजी खाल्ली. रात्री पण मस्त खाणार आहे आणि आता ही मुंबईला घेऊन जाणार खायला. सो तुम्ही ही काजूची भाजी अशी बनवून खाता का? खातच असणार. कोकणी लोक सगळीच खातात, त्यात काय वादच नाही. पण तुमच्याकडे काजूचा भाव सध्या काय चालू आहे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला आपला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. येवा कोकण आपलंच असा.